तारा, तुम्हाला हे जमेल ना? राजे, हो न जमण्यासारखं काय यार? सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या होता मी. बिकट प्रसंगात डटून उभं राहायचं कसब शिकलोय आम्ही. बरोबर आहे तुमचं. अहो, तुमच्या कर्तबगारीवरच मदार ठेवून आहोत आम्ही. बस अजून काही दिवस जमवून घ्यावं लागेल आपल्याला. जमेल, सारं काही जमेल. आपली साथ असेल ना तर गोवर्धन पर्वत सुद्धा उचलू आम्ही. अहो जरा काय ये हाय का नाही तुम्हासनी? हा नाहीतर आपलं आलं मनात म्हणून कुठं बी घुसतायसा व्हय? सगुना, तू काय बोलते ते मला काय बी कळत नाही. माणसांना कळलं असं बोलावं. सर, लय तातडीच काम आहे, वाट नको अडवू. म्हण तातडीचं काम हाय. जरा राजकारण राहू द्या भाई. अहो इतक्या दिवसाच्या धबाडग्यात या दोन जीवांना जरा कुठे येळ भेटतो या. आलं मोठं कामाचं डोंगर घेऊन. चला येत ना. अहो असं काय करताय? चला बघू इथनं, मग सांगा कामाचं. अहो चला की, चला ना. तारा, सावकाश. रणांगणात समशेर चालवणारे तुमचे हात सराईतपणे भाकरीवर फिरताना पाहून तुमचं कौतुक वाटतं तारा. आणि वाईटही वाटतं. शिवदौलतीच्या महाराणीला हे असं सर्वसाधारण जीवन जगावं लागतं याचं वाईट वाटतं. रणांगणात समशेर चालवून रयते जपणे, स्वराज्य अबाधित ठेवून क्षत्रिय धर्म राखणे आणि चुलीवर भाकरी थापून नवऱ्याचे पोट भरणे, हीच तर मराठ्यांच्या मुलींची खासियत आहे. नियतीने सरसेनापतींची लेख आणि प्रत्यक्ष शिवछत्रपतींची सून हा लेख आमच्या भाळावर लिहिला. आणि त्याच भाळावर तुमच्या नावाचं कुंकू आहे. बस अजून काय हवंय आम्हाला? तुमची रणांगणात फिरणारी समशेर आणि तुमच्या ओठातून फुटणारे शब्द सारखेच धारदार. तुमच्या याच बोलण्याने आम्ही उमेद धरतो तारा. हे स्वराज्य अशाच लेखी सुनांच्या कर्तबगारीमुळे टिकू नये. आणि या स्वराज्यासाठी हा अज्ञातवासाचा निर्णय, आणि तेही या स्वराज्याचे छत्रपती सुरक्षित राहावे म्हणूनच. कृष्ण पाठीशी असतानाही पांडवांना अज्ञातवासात राहावे लागलेच होते की. आज आपल्या पाठीशी कृष्णाच्या रूपाने सह्याद्री आहे. एका शब्दावर जीवाचं रान करणारे सेनानी आहेत. मावळी मनगट समशेरी पेलून उभी आहेत. स्वराज्य भवानी हजार हजार हातांनी तुमच्या पाठीशी उभी आहे राजे. स्वराज्य भवानीला स्मरून सांगतो तारा, ही मिळालेली उसंत सत्कारणी लावून योग्य मसलत करून रणनीती आखू आणि यवनासुरांच्या मुंड्यांचा सडा पाडू. यवनासुर गारद करूच राजे, पण ज्या औरंग्यामुळे आपल्या स्वराज्याच्या वाट्याला जे आलंय त्या औरंग्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अहो अन्न तर सोडाच, पाणी सुद्धा नशीब होणार नाही त्याला. पाणी नशीब होईल तेही मराठ्यांच्या समशेरीचे. कबरीतही घाम फोडेल त्याला तुमची ही अन्नपूर्णा. अहो पंत, धोरण ठरवायचे म्हटल्यावर सर्वजण उपस्थित नकोत का? आता हे शंकराजी कुठे आहेत? त्यांच्याशिवाय मसलत पुढे जाणार कशी?
हो ते सांगून काही करतात का? अहो शंकराजी म्हणजे थोरल्या महाराजांच्या तालमीतले, कुठे जातील काय करतील याचा काही एक नेम नाही. हा, पण स्वराज्याच्या कामासाठीच ते कुठेतरी झगडत असतील हे मात्र नक्की. हे मात्र अगदी रास्त बोललात पंत. होय की पंतामत, आपण समधीच थोरल्या महाराजांच्या तालमीतलीच आहोत. पण या वक्ताला राजाराम महाराजांनी एकटं सोडणं स्वराज्याच्या हिताचं बिलकुल नाही. म्हणूनच काही माणसं मी राजाराम महाराजांभोवती पिरून ठेवली होती. बस जाऊ द्या. आता आपण समध्यानी येसुबाई मासाब आणि बाळराजा यासनी औरंग्याच्या छावणीतनं सोडवून आणण्याची मसलत केली पाहिजे. पण कसं ते समजणं झालंय. होय, त्यांच्याशिवाय दौलत भकास वाटते. संताजीराव, आपण समशेरीचे बुलंद काहीतरी दिव्य करा. या मराठ्यांच्या देवतेला पुत्रासकट सोडवा. ते समजा ठीक आहे, सुटका कशी करायची? आता म्हणाय आपल्या अत्तरेतली फौज आपल्याकडे आहे, पण ती जेमतेम आहे. आता आपली समधी फौज आणि शिलेदार आपल्या संगती असती तर त्या औरंग्याला जाऊन भेटलो असतो. पण समधी शिलेदार त्यांच्या फौजेसह इखुरल्यात. पण आम्हास असे वाटते की वकील म्हणून स्वतः शंकराजी पंतांना औरंग्याकडे भेट द्यायला पाठवूया. तेच काय ते मसलत घेतील. शंकराजी पंत वकील म्हणून? नका नका, आधीच आपले हात दगडाखाली अडकल्यात, आता धड बी दगडाखाली जायच. अक्षी बराबर बोलला सभागा धनाजीराव. जेव्हा औरंग्या बेनं लई पाता यंत्री आहे. त्यानं शंकराजीसनी काही दगाफटका केला तर आपली मावळातली स्वराज्याची मांड निष्ठल. शंकराजी लय हिकमती समशेर बहादूर आहे ती. अगदी रास्त बोललात संताजीराव. आपण एक काम करू. आमचे कारकून भास्कर त्यांना पाठवू आपले वकील म्हणून. नाही नाही, आधी त्या औरंग्याच्या फौजेवर छापामारी करून त्याची लांडगे तोड केली पाहिजे. अरे आपण सह्याद्रीचे वाघ आहोत. आता फक्त झडप घालायची, पंजा मारायचा. अब्बा हुजूर, हकीम साहब ने दिए हुए नसीहत को यूं नजरअंदाज करना हमें जरा भी पसंद नहीं. चलिए खाना खा लीजिए. जब हर निवाले पर अपनी तौहीन नजर आती हो तो खलक से खाना नीचे कैसे उतरे शहजादी. मराठों ने आज फिर हमें शिकस्ती दी. वो राजा राम अपनी बीवी के साथ फिर हमें चकमा दे गया और हमारी फौज और हमारे खुफिया जासूस न उन्हें रोक पाए और ना ही उनका पता लगा पाए. अब्बू जान, मामूली नाकामी को आप शिकस्त ना समझे. और वैसे भी पन्हाला की घेराबंदी तो हो चुकी है ना? हाँ, हो चुकी है, बिल्कुल हो चुकी है. और इंशाअल्लाह हम बहुत जल्द पनाला पर फतेह पा भी लेंगे और ऐसे बहुत सारे गढ़ हम मराठों से हथिया लेंगे. लेकिन हमारा असली मकसद तो मराठों के वारिस को खत्म कर स्वराज को तबाह करना है. और हम अपने इस पाक मकसद से सिर्फ 2 कदम दूर हैं. सिर्फ 2 कदम. पहला राजा राम, दूसरा साहू. और तीसरा नाम आप भूल रहे हैं अब्बा हुजूर. किसका? ताराबाई. राजा राम की बेगम, जो आपकी कब्र खोदने का नामुमकिन दावा कर बैठी है. एक जनाना की बातों से डर जाए, इतने भी तो कमजोर मत समझिए अपने वालिद को ज़ीनत. जिनके चलने की आहट से जलजले पैदा हो वो बादशाह दीवार पर बैठी छिपकली की तरफ गौर तक नहीं करते. अगर ऐसा है तो फिर दोनों को पकड़ने का हुक्म फरमाने की वजह? वजह है, बहुत बड़ी वजह है.
ताराबाई की आंखों के सामने राजा राम को मौत के घाट उतारकर हम स्वराज के साथ साथ उस औरत का भी घमंड तोड़ना चाहते हैं। साहू तो हमारे कब्जे में है ही, अब सिर्फ एक पड़ाव बाकी है, सिर्फ एक पड़ाव, और उस पड़ाव का नाम है राजा राम। लेकिन कभी कभी हमारी ख्वाहिश एक ख्वाब सा लगने लगती है। आपको इस तरह मायूस नहीं देखा जाता अब्बा हुजूर। आप सब्र करें, कोई ना कोई रास्ता जरूर निकल आएगा। हाँ शहजादी, कोई ना कोई रास्ता तो निकल आएगा। उसी रास्ते की तो तलाश आज की तारीख में एक हो सकता है। भले ही राजा बच निकला हो, राजा के सरदारों को पकड़ लिया जा सकता है। बड़ा ही नेक ख्याल है अब्बा हुजूर, लेकिन मराठा सरदारों की वफादारी को तोड़ना आसान नहीं है। हाँ? ये आसान है, आसान है। मराठा सरदारों के बीच ऐसी जलन पैदा की जाए कि सबके सब आपस में जलकर राख हो जाए। और हमने सोच लिया है ये आग लगाने के लिए चिंगारी कहां डाले। हाँ। तारा, सकाळपासून काम करत आहात, विश्रांती घ्या आता। खरं तर पुरुषांपेक्षा जास्त स्त्रिया काम करतात, तरीही थकत नाहीत। सतत घर संसार याकडेच त्यांचं लक्ष। राजे झोपा आता, आपणही थकला आहात। आम्ही आलोच। होय। तारा, हो काय करतात? आपणही थकले आहात, त्यात आपली तब्येत ठीक नाहीये। अशा वक्ती हा अतिरिक्त ताण कशाला? खरं तर अशा वक्ती आम्ही आपली सेवा करायला हवी। राजे, खूपच करत आहात आपण। छत्रपती असतानाही सर्वसाधारण जीवन जगताना किती वेदना होतात हे जाणतो आम्ही। स्त्रियांची खरी जागा नवऱ्यांच्या चरणाशी। हे साफ खोट आहे। पत्नीचं स्थान पतीच्या हृदयात असावं, त्याच्या अंतःकरणात असावं। जरा कधी कधी वाटतं नको हा राजपाट। असं सामान्य म्हणून जगण्यात जास्त आनंद आहे। आणि मग थोरल्या छत्रपतींचा चेहरा आमच्या डोळ्यासमोर येतो, त्यांचे शब्द आमच्या कानावर पडतात आणि आम्ही दचकून जागे होतो, भानावर येतो। मग प्रश्न पडतो, सर्वसामान्यांवर होणारे अत्याचार अन्याय कोणी थोपवायचे? आपल्या सुखापेक्षा रयतेचं सुख महत्वाचं। पाहिलं तारा, आपली दोघांची स्वराज्याविषयीची तळमळ एकच आहे। मौके की अहमियत को समझिए कि सोपन, बात आपके फायदे की है। हाँ, तभी तो बादशाह हिंदुस्तान खुद आपसे रूबरू हुए हैं। बड़े भाग्य की बात है हुजूर, बड़े भाग्य की बात है। तसं तर स्वतःचा फायदा ओळखण्याची चलाखी आमच्या जन्मजातच है। अल्लाह, आपकी इसी चालाकी के तो हम कायर हैं। और तभी तो इस खास काम के लिए सिर्फ और सिर्फ आपको चुना है। आपण इशारा करा। हमें तो बस राजा राम की खबर चाहिए। राजा राम की? राजा रामाचा ठिकाणा सुद्धा आपल्याला मिळेल, पण जे काम
आपली बलाढ्य फौज करू शकली नाही ना, ते काम आम्ही करायचं म्हणजे आम्हाला थोडे कष्ट पडतील नाही का? हं? हम जानते थे बोटी दिखाए बगैर कुत्ता दुम हिलाने से रहा। राजा राम के वफादारों को खरीद लो, हमेश दिखाओ और तोड़ो। हुजूर, धनाचं दर्शन झालं, आता आता आपलं काम झालं समजा हुजूर, झालं समजा। बोटी मिल गई, अब तुमको ढूंढना मेरा काम है। चौदहवीं के चांद से पहले पहले हमें राजा राम की खबर मिल जानी चाहिए, चाहे जितनी दौलत खर्च हो जाए। हम हिसाब नहीं मांगेंगे, लेकिन अगर नाकामयाब रहे तो इसी संदूक में आपकी बोटियां आपके घर वालों को पेश की जाएंगी। म्हणून काय झालं? बाप जात्यांची जमीन आहे, त्यामुळे हिस्सा बी बरोबरीचाच होणार। नाही म्या, मी देईल ती जमीन घ्यायची आणि निघायचं, नाही तर ईदभर बी जमीन द्यायचं नाही म्या। वार वा, नाही द्यायचो म्हणजे? आणि म्या काय गप बसणार आहे व? तुझं टकुरं बिकुरं फोडायचो नाही वय म्या बी, आणि हे तुला थोरलं बिरलं मारायचो नाही हा? अरे बाबानो, अरे भांडून काय मिळणार आहे? त्यापेक्षा सरकारात जाऊन कागद बनवून शिक्कामोर्तब करून घ्यावा। हा, ते समजा बरोबर आहे बाबा तुमचं, पण कुणाकडे शिक्कामोर्तब करायचा? ते राजाराम राजा तर पळून गेलं। ते बी बरोबर आहे म्हणा, रयतेला उघड्यावर टाकून पळाले, उसाच्या पोटी कापूस म्हणायचं, अजून काय? थोरलं छत्रपती कुठं आणि हे कुठं? काय झालं म्हणायचं आमच्या तारोजनी? अहो काय हो, असं का नाक फुगून बसलायचा? आमच्या सगळ्या मैत्रिणी खेळायला दुसरीकडे जातात, इथे येतच नाही, आता म्हणून आम्ही त्यांच्यावर रागवलो आहोत। असं झालंय हवंय? एक ध्यानात ठेवा तार, कंदीबी टाळी एका हाताने नाही वाजत। तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे दुर्लक्ष केलं असणार आहे, तुमच्याच धुंदीमध्ये त्यांच्याकडे ध्यान दिलं नसणार आहे तुम्ही, म्हणून त्या मैत्रिणी गेला दुसरीकडे खेळायला। ऐका नाही ताराव, तुमच्या खेळाचं असतं या नव, तसंच स्वराज्याचं बी असतं या। राजानं काय बी कारणामुळं जर का जनतेकडे दुर्लक्ष केलं किंवा रयतेकडे पाठ फिरवली, तर रयत ही दुसऱ्या राजाकडे जाणार म्हणजे जाणारच। दुश्मनाशी लढाई करत असताना बी रयतेचा विचार डोक्यात पाहिजे। दुश्मनाशी लढाई करत असताना बी रयतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, तोच खरा राजा। आणि आपण लई भाग्यवान आहे बघा, म्हणून आपल्याशी असा राजा मिळाला। आलं का ध्यानामंदी? जी आबासाहेब। तारा, असं काही होईल याचा आम्ही तीळ मात्रही विचार केला नाही। आपल्या अज्ञातवासात राहण्याने रयतेचा असा समज होईल असं आम्हाला नाही वाटलं। नाही, तुमचंच योग्य होतं। आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन आमची ओळख उघड करतो, म्हणजे सर्वच प्रश्न मार्गी लागतील। नाही राजे, उलट असं केल्याने संकट वाढेल।
आपल्याला सगळ्यात आधी रयतेचा दृष्टिकोन बदलावा लागेल, त्यांचा गैरसमज दूर करावा लागेल. पंचक्रोशीत नवख्या दिसणाऱ्या जोडप्यांवर विशेष नजर ठेवायची. नवख्या जोडप्यांवर. राजाला शोधायचंय, परागंदा झालेल्या राजाला शोधायचंय. राजाराम महाराज आणि तारा राणी साहेब यांचा माग काढायचा आहे, कमीत कमी वेळात. पण सावधगिरीनं काम झालं पाहिजे. राजाराम महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला शोधायचंय, ओळखून काढायचंय. आणि सुगावा लागला की त्वरेनं सांगावा झाडायचा. त्वरेनं लागा कामाला.